नमस्कार मित्रांनो, आपण लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे घटक अभ्यासत आहोत. यातील पहिला घटक भौगोलिक, प्राकृतिक व नैसर्गिक घटक अत्यंत विस्तृतपणे आपण अभ्यासला की जेणेकरून लोकसंख्येच्या वितरणावरती कसा परिणाम झालेला आहे हे आपल्या लक्षात येईल. लोकसंख्येचं आणि निसर्गाचं म्हणजेच मानवाचं नातं जे आहे हे अतूट आहे. त्याची पाळंमुळं आहेत हे खोलवरती रुजलेले आहेत आणि हे सर्व आपल्या लक्षात यावं हा त्याच्या पाठीमागचा उद्देश होता आणि तो आपण साध्य करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज आपण लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारा जो दुसरा घटक आहे आर्थिक घटक याची सुरुवात करणार आहोत. या नैसर्गिक घटकामधील जे काही आपण काही घटक महत्त्वपूर्ण अभ्यासले त्याच्यामध्ये आपण स्थान, प्राकृतिक रचना, त्यामध्ये पर्वत, पठार, मैदान, हवामान. स्थान हा पहिला घटक होता, प्राकृतिक रचना हा दुसरा होता, त्याच्यामध्ये पर्वत, पठार, मैदान आपण अभ्यासलं. हवामान हा तिसरा घटक आहे. पाणी पुरवठा हा चौथा घटक आहे. मृदा हा पाचवा घटक आहे. नैसर्गिक वनस्पती हा सहावा घटक आहे. खनिजे व ऊर्जा साधन संपत्ती हा सातवा घटक आहे. शिरकायोग्य प्रदेश हा आठवा घटक आहे. समुद्र सपाटीपासून उंचीचे प्रदेश हा नववा घटक आणि किनारी प्रदेश हा 10वा घटक. असे 10 घटक आपण अभ्यासले. आणि हे पुन्हा रिपीट करण्याचं कारण की आपण लोकसंख्येचा अभ्यास मानवी भूगोलामध्ये वारंवार याचा समावेश झालेला आहे. जेव्हा केव्हा अभ्यासक्रमामध्ये लोकसंख्या हा भाग येतो तेव्हा लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे घटक हे अभ्यासले जातातच आणि त्यामध्येही नैसर्गिक घटक अत्यंत प्रभावी की ज्यावरती परीक्षेच्या दृष्टिकोनातून वारंवार प्रश्न येतात. म्हणून हे सर्व मुद्दे आपण व्यवस्थितरित्या अभ्यासून घ्या. दीर्घ प्रश्न आला तरीही आपण व्यवस्थितरित्या त्याचं मांडणी करावी आणि लघुत्तरी प्रश्न आला की त्यातील एखादा घटक विचारला गेला तरीही आपल्याला व्यवस्थितरित्या मांडणी करता येईल. या अनुषंगाने आपण चर्चा केलेली आहे आणि यामध्ये लपलेले अनेक असणारे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न ज्याला बहुपर्यायी प्रश्न म्हणतो तेही आपल्याला सहज त्याचं आकलन होईल या दृष्टिकोनातून आपण सखोल अशी चर्चा केलेली आहे. आणि यानंतर आपण लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारा जो दुसरा प्रमुख घटक आहे की ज्याचं नाव आहे आर्थिक घटक हा आपण पाहणार आहोत. भौतिकदृष्ट्या जर बघितलं तर विकसित देशात अर्थोत्पादन खूप प्रमाणात होऊन त्या भागाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे असं चित्र आपल्याला दिसेल किंवा त्या ठिकाणी लोकसंख्या केंद्रित होत आहे असं चित्र दिसेल किंवा त्या ठिकाणी आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या प्रदेशातून लोक आर्थिकदृष्ट्या प्रगत असलेल्या देश, प्रदेश, भूभाग, शहर याकडे स्थलांतरित झालेले पाहायला मिळतात. थोडक्यात आर्थिक घटक हा लोकसंख्येस आकर्षित करून घेणारा अत्यंत प्रभावी घटक आहे किंवा लोकसंख्या वाढीस प्रभावी घटक आहे असंही आपल्याला पाहायला मिळतं. तर म्हणून आपण या आर्थिक घटकातील काही घटक आपण या ठिकाणी पाहूया. त्यातला पहिला घटक आहे तो वाहतूक. ज्या प्रदेशात
वाहतुकीच्या सोयीचा विकास झालेला असतो तेथे निश्चितपणे लोकसंख्येची घनता ही जास्त असते. मग काही वेळेस पहा की त्या ठिकाणी सोयींचा अभाव असला तरीसुद्धा वाहतुकीच्या सोयी जर उपलब्ध असतील तर लोक त्या ठिकाणी राहण्यास निश्चितपणे तयार होतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट, वाहतुकीच्या सुविधावरतीच त्या प्रदेशातील व्यापार व उद्योगधंदे अवलंबून असतात. म्हणून व्यापार व करण्यासाठी किंवा उद्योगधंदा स्थापन करण्यासाठी हा जो वाहतूक घटक आहे हा अत्यंत महत्त्वपूर्ण घटक ठरतो. आणि म्हणून की ज्या प्रदेशामध्ये वाहतुकीचा सोयी सुविधा आहेत त्या प्रदेशामध्ये उद्योगधंदे व व्यापार मोठ्या प्रमाणात चालतो आणि त्या उद्योगधंद्यामध्ये आणि व्यापारामध्ये स्थलांतरित करून येणारे आणि जाणारे लोक तिथं अवलंबून असलेले आपल्याला पाहायला मिळतात. शिवाय काही लोक त्या ठिकाणी कायमस्वरूपी वास्तव्य करून असलेली आपल्याला पाहायला मिळते. उदाहरणार्थ पहा की उद्योगधंद्यांच्या ठिकाणी किंवा स्थलांतराच्या ठिकाणी कायमस्वरूपी काही लोक असतात, तर काही लोक हे सकाळच्या वेळेस येतील आणि संध्याकाळच्या वेळेस परत जातील. असेही त्या ठिकाणी स्थलांतरित होऊन येणारी लोकसंख्या प्रचंड मोठ्या प्रमाणात वाहतुकीच्या सुविधेमुळं हे शक्य झालेलं पाहायला मिळतं. आणि म्हणून तिथं दिवसाची लोकसंख्या खूपच जास्त असलेली आपल्याला पाहायला मिळते, रात्री ती थोडीशी कमी झालेली पाहायला मिळते. पहा, यानंतर आपण वाहतुकीच्या संदर्भात जे काही प्रकार असतात, रेल्वे मार्ग किंवा हवाई मार्ग किंवा रस्त्यांचा मार्ग, जलमार्ग, हे जे काही प्रकार आहेत हेही प्रकार तितकेच महत्त्वपूर्ण आहेत, हेही आपण लक्षात घेणं महत्त्वपूर्ण आहे. वाहतुकी संदर्भात या जे काही 4 प्रकार आहेत या 4 प्रकारावरती आधारित 2 प्रकारचे आपल्याला स्थलांतर त्या ठिकाणी पाहायला मिळतात. उदाहरणार्थ की आपण बघतो की देशांतर्गत स्थलांतर किंवा आंतरराष्ट्रीय स्थलांतर, हे जे 2 प्रकार आहेत हे 2 प्रकार प्रामुख्यानं कशावर अवलंबून आहेत तर वाहतुकीच्या साधनांच्यावरती, या 4ही साधनांच्यावरती हे अवलंबून असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर साधारणपणे याच्यावरती आधारित म्हणजे या स्थलांतरावरती आधारित त्या ठिकाणचा आकृतिबंध सुद्धा निश्चित होतो असं आपल्याला म्हणता येतं. आकृतिबंध म्हणजे लोकसंख्येची रचना. उदाहरण मी तुम्हाला सांगेन की कोकण आणि मुंबई हे जवळजवळ असलेले भाग आहेत किंवा किनारपट्टीवरती आपलं मुंबई शहर आहे तर त्याला लागूनच घाटमाथ्यावरती आपल्याला कोकण भाग आपल्याला पाहायला मिळतो. तर या ठिकाणीची जी काही लोकसंख्येची जी काही आकृतिबंध आहे तो कसा आहे, एक उदाहरण म्हणून मी आपल्याला सांगतो. तर आकृतिबंध बघा की कोकणामध्ये वास्तव्य करणाऱ्या एकूण लोकांच्या मध्ये स्त्रियांचं प्रमाण जास्त, बालकांचं प्रमाण जास्त, वृद्धांचं प्रमाण जास्त, हे कोकणामधील आकृतिबंधामध्ये आपल्याला दिसून येईल. तर मुंबईमध्ये कसं आकृतिबंध आहे तर तिथं काम करणारे जे काही लोक आहेत, तरुण आणि प्रौढ, यांची संख्या जास्त आणि त्यामध्येही स्त्रियांच्या पेक्षा पुरुषांची संख्या जास्त असलेली आपल्याला पाहायला मिळतं. हे सर्व त्या ठिकाणी स्थलांतरामुळे निर्माण झालेला एक आकृतिबंध आहे. एक वेगळा असा आकृतिबंध कोकणचा किंवा वेगळा असणारा आकृतिबंध मुंबईचा जो आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करता येतो. म्हणजे वाहतुकीच्या सुविधेवरती आधारित स्थलांतर असतं आणि स्थलांतरावरती आधारित काय असतं, स्थलांतरावरती आधारित असतं ते त्या ठिकाणच्या लोकसंख्येचा आकृतिबंध. तर काही उदाहरणे आपल्याला सांगता येतं की या वाहतुकीच्या सोयी सुविधेमुळं काही शहरं उदयास आलेली किंवा आपल्याला पाहायला मिळतात. उदाहरणार्थ की सिंगापूर किंवा हाँगकाँग
हाँगकाँग असेल, सिंगापूर असेल, झांजिबार असेल, हवाई बेटे असतील, ही जी काही बेटं आहेत हे जलवाहतुकीच्या मार्गावरती असणारी मर्मस्थळं आहेत, म्हणजे महत्त्वपूर्ण ठिकाण आहेत. का मर्मस्थळं? की जलवाहतूक करत असताना त्या ठिकाणी जहाज किंवा असणारं ते बोट काही काळ थांबतं, त्या जहाजावरती गोडं पाणी घेतलं जातं, त्या जहाजाची डागडुजी केली जाते, त्या जहाजाला विश्रांती दिली जाते, त्या ठिकाणी थोडा वेळ थांबून तिथं आवश्यक असणाऱ्या गोष्टी तिथून पिकअप केल्या जातात आणि मग तिथून ती जहाजं किंवा बोटी पुढं जातात. याला आपण वाहतुकीवरती जी काही आधारित ही जी काही ठिकाणं जे हाँगकाँग, सिंगापूर, झांजिबार, हवाई बेटं आहेत आणि त्यांचा विकास वाहतुकीच्या सोयीसुविधेमुळं झालेला आपल्याला पाहायला मिळतो का. असंच इतरही काही उदाहरणं आपल्याला सांगता येतील की रशियातील सायबेरियाचा विस्तृत प्रदेश आहे. सायबेरिया म्हटलं की त्या ठिकाणी निश्चितपणे आपल्याला शीत हवामान, प्रतिकूल भौगोलिक परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. तरीसुद्धा त्या ठिकाणी आज लोकसंख्या वाढत आहे, लोकवस्ती वाढत आहे, हे आपल्याला पाहायला मिळेल. त्याच्या पाठीमागचं कारण की सायबेरियाच्या या विस्तृत प्रदेशामध्ये रशियन सरकारनं त्या ठिकाणी वाहतुकीच्या सुविधा निर्माण करून त्या ठिकाणी औद्योगिक केंद्र, कृषी केंद्र विकसित करण्याचा प्रयत्न केला आणि त्याला प्रतिसादही लोकांनी चांगला दिलेला आहे. सुरुवातीच्या काळात तर रशियन सरकारने त्या ठिकाणी जे कैदी तुरुंगात आहेत आणि ज्यांचं वर्तन चांगलं आहे अशा कैद्यांना सहकुटुंब या सायबेरियन भागामध्ये वाहतुकीचा विकास करून तिथं नेऊन ठेवलं आणि त्यांनी तिथं शेती करावी, उद्योग करावा, त्यासाठी आवश्यक असणारा त्यांना भांडवल पुरवठा, आवश्यक असणाऱ्या सोयीसुविधा त्यांनी रशियन सरकारने त्यांना दिल्या, जेणेकरून की त्या प्रदेशामध्ये लोकांचं वास्तव्य वाढावं आणि कालांतरानं सामान्य माणूससुद्धा त्या भागाकडं आकर्षित झाला, कारण सहज तिथं पोचता येतं आणि सहज तिथून परत येता येतं. आणि म्हणून या वाहतुकीच्या सुविधामुळं प्रतिकूल भौगोलिक परिस्थिती असून सुद्धा सायबेरियाच्या विस्तृत प्रदेशामध्ये आज नवीन नवीन औद्योगिक केंद्र निर्माण झाली, उदयास आली आणि त्या ठिकाणी लोकसंख्येचं केंद्रीकरण किंवा लोकसंख्येची घनता वाढताना आपल्याला पाहायला मिळते. कॅनडाच्या पश्चिम भागात देखील वाहतूक सुविधेमुळं लोकसंख्या वाढू लागलेली आहे. किनारी भागात स्वस्त, सुलभ व सुरक्षित असा जलवाहतुकीचा लाभ मिळत असल्याने खंडांतर्गत भागापेक्षा दाट लोकवस्ती कॅनडाच्या पश्चिम भागात आपल्याला पाहायला मिळते. एकमेव कारण कोणतं? की स्वस्त असणारी जलवाहतूक आणि सुलभ असणारी आणि सुरक्षित असणारी जलवाहतुकीमुळं त्या ठिकाणी कॅनडाच्या पश्चिम भागामध्ये आज मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढत आहे, हे चित्र आपल्याला पाहायला मिळतं. आपल्या भागात सुद्धा आपण पाहतो की ज्या ठिकाणी वाहतुकीच्या सोयीसुविधा चांगल्या आहेत त्या ठिकाणी लोक दूर जाऊन सुद्धा राहतात. मोठ्या शहरामधून प्रामुख्यानं जी काही उपनगरं निर्माण होतात ती उपनगरं या वाहतुकीच्या सुविधेमुळंच शहरापासून थोड्याशा दूर अंतरावरती शांत ठिकाणी आपल्याला प्रथम निर्माण होतात आणि कालांतरानं शहर आणि उपनगर हे पुन्हा एक भाग होऊन जातो, कारण दरम्यानच्या पट्ट्यामध्ये उपनगर आणि शहर या दरम्यानच्या पट्ट्यामध्ये सुद्धा वसाहत येते, स्थापन होते, विकसित होते आणि शहर आणि उपनगर हे एक होऊन जातं. हे आपल्याला सर्व वाहतुकीमुळं पाहायला मिळतं. किंवा शहरांचा जो काही प्रचंड असणारा विस्तार आहे तो विस्तार सुद्धा पूर्णपणे वाहतुकीवरच अवलंबून असलेला आपल्याला पाहायला मिळतो. तर अशा प्रकारे लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारा हा आर्थिक घटकामधील पहिला घटक जो आहे तो वाहतूक हा आपण पाहिला आणि तो अत्यंत प्रभावी असल्याचं आपल्या लक्षात आलेलं आहे. यानंतरचा जो दुसरा घटक आहे तो औद्योगिक विकास. औद्योगिक क्रांतीनंतर मोठ्या प्रमाणात उद्योगधंद्यांचा विकास होऊ लागला
आणि या उद्योगधंद्यांच्या ठिकाणी किंवा केंद्राच्या ठिकाणी, उद्योगधंद्यांच्या केंद्रांच्या ठिकाणी लोकसंख्येचं केंद्रीकरण मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि लोकसंख्येची घनताही त्या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढत असलेली आपल्याला पाहायला मिळतात. साधारणपणे लोक हे व्यवसायाच्या, उद्योगाच्या, कामाच्या शोधात असतात आणि हे सर्व त्यांना उद्योगधंद्यांच्या ठिकाणी या सर्व प्रश्नांची उत्तरं त्यांना मिळतात आणि म्हणून ज्या प्रदेशामध्ये उद्योगधंद्यांचा विकास झालेला आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोक स्थलांतरित होऊन जातात. काही कायमस्वरूपी वास्तव्य करतात तर काही तात्पुरत्या स्वरूपाचं वास्तव्य करतात आणि आपल्याला जो काही आवश्यक असणारा व्यवसाय, धंदा किंवा रोजगार ते प्राप्त करताना त्या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतं. पश्चिम युरोपियन देश व संयुक्त संस्थांचा पूर्व किनारा येथे औद्योगिक प्रगती व व्यापार वृद्धी यामुळे लोकसंख्या रचनेतील प्रचंड बदल आपल्याला सहज लक्षात येतो. म्हणजे मी आता जसं कोकण आणि मुंबईचा जसं तुम्हाला उदाहरण दिलं तसंच प्रत्येक जगातील औद्योगिक केंद्राच्या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारचा आकृतिबंधामध्ये किंवा लोकसंख्येच्या रचनेमध्ये प्रचंड बदल झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि हा बदल प्रभावी का आहे तर सहज स्थलांतर करता येतं म्हणून, किंवा तिथं उद्योग आहेत म्हणून, वाहतुकीच्या सुविधा आहेत म्हणून, किंवा इतरही त्या ठिकाणी आपल्याला काम, जसं की या सर्व लोकांना आवश्यक असणारं जे काही मनोरंजनाच्या सोयीसुविधा पुरवणं किंवा इतर जे काही सोयीसुविधा आहेत त्या पुरवणं, यातून काही व्यापार जसं की कपड्याचे व्यापार किंवा मेडिकलचे असणारे उद्योग किंवा मेडिकलशी संबंधित असणारे आपल्याला जसं हॉस्पिटल्स किंवा आपल्याला असणारे जे काही लॅब किंवा असणारे मेडिकल स्टोअर्स, अशा अनेक गोष्टी त्या ठिकाणी असतात. आणि म्हणून किंवा शाळा, उद्योग किंवा इतरही महाविद्यालय, अशा अनेक गोष्टी त्या ठिकाणी आवश्यक असतात आणि या सर्व त्या ठिकाणी हळूहळू केंद्रित होतात. आणि प्रथम जो प्रभावी घटक असतो तो उद्योगधंदा असतो आणि त्या अनुषंगाने इतर पूरक घटक त्या ठिकाणी एकत्रित येतात आणि त्या सर्व सोयीसुविधांच्यामुळं त्या ठिकाणी लोकसंख्येचं केंद्रीकरण मोठ्या प्रमाणात झालेलं आपल्याला पाहायला मिळतात. आणि याचं स्रोत असतं, तो स्रोत मी तुम्हाला सांगितलं की उद्योगधंदा. त्या उद्योगधंद्याला लागणारा जो काही कच्चा माल आणि त्यांची जी काही उगमस्थानं ही सुद्धा उद्योगधंद्यांच्या साठी आवश्यक असतात आणि तेथे सुद्धा लोकसंख्येचं केंद्रीकरण होतं. म्हणजे फक्त जिथं उद्योग स्थापन होतो त्याच ठिकाणी लोकसंख्येचं केंद्रीकरण होतं असं नाही मित्रांनो, तर त्या उद्योगाला लागणारा जो काही कच्चा माल आहे त्या कच्च्या मालाच्या ठिकाणी सुद्धा लोकसंख्येचं केंद्रीकरण झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. उदाहरणार्थ आपल्याकडचे असणारे साखर उद्योग म्हणजे आपण साखर कारखान्याच्या परिसरामध्ये तर लोकसंख्या वाढते, शहराचा विकास होतो आणि त्या ठिकाणी इतर सोयीसुविधा येतात आणि त्या ठिकाणी लोकसंख्येचं केंद्रीकरण होतं. शिवाय की या कारखान्याला जे काही कच्चा माल पुरवठा करणारा जे काही ऊस क्षेत्र आहे त्या ग्रामीण भागामध्ये सुद्धा लोकसंख्येचं केंद्रीकरण चांगल्या प्रकारे असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजेच उद्योगाचं ठिकाण आणि त्याला पुरवठा करणारं जे काही कच्च्या मालाचं ठिकाण हे दोन्ही ठिकाणी लोकसंख्येची घनता जास्त असलेली आपल्याला पाहायला मिळते. भारतातील बिहार, पश्चिम बंगाल, महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, औद्योगिक पट्टा, वायव्य युरोप, ईशान्य संयुक्त संस्थाने, युरोपातील रशिया, जपानमधील होन्शू बेटाचा, आग्नेय आशियातील काही भाग, औद्योगिक भाग, ही जी काही भाग आहेत हे सर्व भाग अति दाट लोकवस्तीचे भाग आहेत. याच्या पाठीमागचं कारण आहे औद्योगिक विकास. हे आपण या ठिकाणी समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. जसं कच्चा माल आपण पाहिलं, जसं पक्का माल तयार होतो ते केंद्रीय म्हणजे त्याला उद्योग असं आपण म्हणालो, हेही आपण पाहिलं. त्याचबरोबर वाहतूक आणि बाजारपेठा, वाहतुकीच्या संदर्भात आपण चर्चा केलेलीच आहे. आणि तिसरी गोष्ट उद्योगाच्या संदर्भात असणारी म्हणजे की बाजार पुरवठा. या बाजार पुरवठ्याच्या ठिकाणी सुद्धा म्हणजे तिथं बाजारपेठा म्हणूया की बाजारपेठाच्या ठिकाणी सुद्धा
व्यापार चालतो आणि तो व्यापारसुद्धा उद्योगांना अत्यंत महत्त्वपूर्ण असतो. व्यापार असेल तरच त्या उद्योगात निर्माण होणारा जो काही माल आहे तो माल खपला जाईल. म्हणजे बाजारपेठ अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि हा बाजारपेठ आणि जो काही औद्योगिक केंद्र आहेत किंवा उत्पादन निर्माण करणारी जी काही केंद्र आहेत यामधला एक महत्त्वाचा दुवा असतो तो म्हणजे व्यापार. आणि तो व्यापारी तिथं उद्योगामधून तो माल खरेदी करतो, बाजारपेठामध्ये तो पोचवतो आणि त्या ठिकाणी असणारे जे काही किरकोळ व्यापारी आहेत ते किरकोळ व्यापारी त्या ग्राहकांच्यापर्यंत तो माल पोचवतात. या ठिकाणी सुद्धा म्हणजे बाजारपेठेच्या ठिकाणी सुद्धा लोकसंख्येचं केंद्रीकरण होतं. म्हणजे पहिला जो काही आपला मुद्दा आहे तो मुद्दा म्हणजे उद्योगधंदे आणि त्या उद्योगधंद्याला असणारे पूरक जी काही गोष्टी आहेत त्या गोष्टी सुद्धा लोकसंख्येच्या वाढीस किंवा केंद्रीकरणास आपल्याला कारणीभूत ठरताना पाहायला मिळतात. उद्योगधंद्यांना दुसराही महत्त्वपूर्ण एक घटक लागतो तो म्हणजे ऊर्जा साधने. या संदर्भात आपण चर्चा नैसर्गिक घटकामध्ये केलेली आहे. ऊर्जा साधनावरती आधारितच उद्योगधंदे चालतात असं आपण म्हणू शकतो. आणि मग ते उद्योगांना लागणारी जी काही ऊर्जा साधनं आहेत त्या साधनांच्या ठिकाणी जे काही खाणकाम चालतं किंवा त्या खाणीतून जी काही ऊर्जा साधनं निघतात त्याच्यावरती जर काही प्रक्रिया करावी लागत असेल तर तो प्रक्रिया उद्योग आणि त्या प्रक्रिया उद्योगातून तयार होणार जे काही इंधन आहे ते इंधन आपल्याला उद्योगधंद्यापर्यंत पोहोचवावं लागतं. त्यासाठी आवश्यक असणारी वाहतूक या सगळ्या गोष्टी लोकसंख्येच्या केंद्रीकरणास कारणीभूत ठरतात हे आपण या ठिकाणी लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. आणखीन एक महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे की मजूर पुरवठा. की या सर्व ठिकाणी म्हणजे जसं की कच्चा माल आपण तयार करतो त्या ठिकाणी जो काही मजूर असतो तो मजूर फार असा काही ज्ञानी सुज्ञ असतोच असं नाही आहे किंवा त्याला आपण अर्थशास्त्राच्या भाषेमध्ये कुशल मजूर असतोच असं नाही आहे. तो अकुशल सुद्धा असतो कच्च्या मालाच्या ठिकाणी. उदाहरणार्थ पहा की ऊसतोड कामगार किंवा खाणीमधील काम करणारे उत्खननामध्ये सहभागी होणारे कामगार हे जे काही कामगार आहेत हे अकुशल कामगार असतात. तरीसुद्धा त्यांचा रोल हा महत्त्वाचा असतो. खाणीतून खनिजांचं उत्खनन करणं हेही महत्त्वाचं आहे. ऊर्जा साधनाचं उत्खनन करणं हेही महत्त्वाचं आहे. आणि कच्चा मालाची जे काही मी ऊसतोडीचे कामगार म्हणालो ते ऊसतोड करणारे कामगार ह्या सगळ्यांची भूमिका या उद्योगाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहे. तसंच आपण जो मुद्दा अभ्यासतोय लोकसंख्येचं जे काही केंद्रीकरण किंवा लोकसंख्येची घनता या दृष्टिकोनातून सुद्धा हे जे काही मजूर पुरवठा आहेत किंवा हे अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि या ठिकाणी लोक केंद्रित होतात आपापल्या स्किलनुसार. मी समजा अकुशल कामगार असेल तर मी ऊस तोडीसाठी किंवा खाणकामासाठी मी काम शोधणार आहे आणि मला तिथं काम मिळणार आहे. मी तिथं जाणार आहे, काम करणार आहे, वास्तव्य करणार आहे किंवा स्थलांतरित करणार आहे. परंतु त्या ठिकाणी निश्चितपणे लोकसंख्येमध्ये एकतर तिथं घनता मी वाढवेन किंवा लोकसंख्येच्या रचनेत मी काहीतरी बदल घडवून आणेन. अशा प्रकारचा रोल या मजूर पुरवठ्यांच्यामध्ये राहतो. तर काही जे काही उद्योगामधून काम करणारे जे काही मजूर असतात हे मजूर काय असतात, कुशल मजूर असतात. हे कुशल मजूर हे विशेषतः मुख्य असणाऱ्या प्रक्रिया उद्योगामध्ये असतात की या कच्च्या मालावरती प्रक्रिया करणारा जो काही उद्योग असतो त्या उद्योगामध्ये काम करणारे मजूर आज मोठ्या प्रमाणात कुशल मजूर लागतो. कारण दिवसेंदिवस आपण बघतो की तांत्रिक ज्ञानामध्ये वृद्धी होत आहे आणि या तंत्रज्ञानाच्या आधारे अनेक असे मोठमोठी साधनं या उद्योगांच्या मध्ये येत आहेत आणि त्या मशिनरी चालवण्यासाठी कुशल असणारे कामगार त्या ठिकाणी असावे लागतात. हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आणि त्या कामगारांच्या कुशल कामगारांच्या वरती आधारित त्या ठिकाणचं उत्पादन किंवा त्या उत्पादनाची असणारी जी काही क्वालिटी किंवा दर्जा हा अवलंबून असतो. म्हणजे मजूर पुरवठ्यामध्ये कुशल जे काही मजूर पुरवठा हाही भाग महत्त्वाचा आहे. आणि हा कुशल मजूर पुरवठा साधारणपणे बाहेरून येतो. खूप काही वेळेस खूप लांबून येतात की जसं इंजिनियर्स आहेत, हे इंजिनियर्स किंवा सायंटिस्ट किंवा तंत्रज्ञ हे जे आहेत हे बाहेरून येतात आणि त्यांना मोठ्या प्रमाणात
आर्थिक पॅकेज द्यावं लागतं, की ज्यांना आपण वेतन म्हणतो ते वेतन आपल्याला द्यावं लागतं, तरच ते त्या ठिकाणी वास्तव्य करतात. आणि मग त्यांच्यासोबत त्यांची कुटुंबीय येतात, तेही वास्तव्य करतात. त्या कुटुंबासाठी आवश्यक असणाऱ्या जे काही इतर सोयीसुविधा आहेत त्या सोयीसुविधांचा दर्जा चांगला असावा लागतो. या सर्व गोष्टी जे काही आपण चर्चा करतोय हे सर्व लोकसंख्या केंद्रीकरणास कारणीभूत असणारे घटक आहेत मित्रांनो. आणि त्यामुळं त्या ठिकाणी काय होत असतं की लोकांचं त्या ठिकाणी केंद्रीकरण होत असतं, म्हणजेच एक घनता वाढत असते. एक वेळ अशी येते की त्या ठिकाणच्या जी काही क्षेत्र आहे, त्या उद्योगाचं जे काही क्षेत्र आहे ते क्षेत्र तर काय वाढत नसतं, परंतु त्या ठिकाणी लोक वाढत असतात. आणि मग काय होतं की एक मर्यादा येते आणि मग लोकसंख्येची घनता वाढायला लागते. मित्रांनो, या दृष्टिकोनातून भूगोल अभ्यासकांनी अत्यंत महत्त्वपूर्ण असे शब्द योजलेले आहेत की अशा प्रदेशाचा की एक आडवा विस्तार जो आहे त्या आडव्या विस्ताराला मर्यादा असते. काही वेळेस भौगोलिक मर्यादा असते, तर काही वेळेस पहा की काही तांत्रिक मर्यादा असते आणि त्यामुळं त्या ठिकाणी आडवा विस्तार थांबतो. भौगोलिक मर्यादा म्हणजे की एखाद्या उदाहरणार्थ मुंबईला एका बाजूला काय आहे, समुद्रकिनारा आहे, तर दुसऱ्या बाजूला काय आहे आपल्याला पाहायला मिळतं की दुसऱ्या बाजूला पर्वतरांग आहे. म्हणजे या दोन्ही बाजूला अशी परिस्थिती आहे पूर्वेला आणि पश्चिमेला की भौगोलिक त्या ठिकाणी विस्तार होऊ शकत नाही. मग विस्तार कसा झाला पाहिजे, दक्षिण उत्तर झाला पाहिजे. त्यालाही मध्ये मध्ये आपल्याला खाड्या असलेल्या पाहायला मिळतात. आणि मग शेवटी काय होतं की विस्ताराची दिशा बदलते. मग आडवा विस्तार थांबतो आणि उभा विस्तार सुरू होतो. म्हणूनच उद्योगधंद्यांच्यामध्ये आडवा आणि उभा विस्तार सुरू होतो. प्रथम आडवा विस्तार होईल आणि नंतर कालांतराने उभा विस्तार होईल. आणि परिणामी लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर त्या ठिकाणी लोकसंख्येची घनता जी आहे ही घनता प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेली पाहायला मिळते. आणि त्या ठिकाणी एक डोकेदुखीच होऊन बसते, कारण त्या सर्व लोकांना सोयी पुरवणं, सुविधा पुरवणं काय होतं, अवघड होऊन जातं. हेही आपल्याला आजकाल पाहायला मिळतं. आणि त्यातून काही आपत्तीच्या काळात तर भयानक अशी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली पाहायला मिळते. जसंच की आता सध्या जी आपत्ती आपण बघतो, उदाहरणार्थ कोरोनाची आपत्ती आहे. ह्या नैसर्गिक आपत्तीमध्ये आपण बघतो की मोठी शहरं आहेत, त्या मोठ्या शहरांच्या मध्ये या आपत्तीचा जो काही फैलाव आहे हा जलद गतीनं होऊ लागलेला आहे. आणि हा फैलाव रोखायचा कसा, हा प्रशासनापुढं खूप मोठा प्रश्न आहे. कारण या ठिकाणी लोकसंख्येची घनता दर चौरस किलोमीटरला 2000 पेक्षा सुद्धा जास्त आहे. आणि जर मोठी शहरं असतील तर ही लोकसंख्येची घनता दर चौरस किलोमीटरला 5000 लोक, 10000 लोक इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे जसं शहर मोठं तसं त्या ठिकाणी लोकसंख्येची घनता मोठी, आणि लोकसंख्येची घनता मोठी तसं त्या ठिकाणच्या प्रशासनाची डोकेदुखी मोठी, विशेषतः आपत्ती व्यवस्थापनामध्ये. आणि म्हणून तिथं सोयीसुविधा पुरवणं किंवा त्यांचं त्या लोकांचं रक्षण करणं, या कोरोनापासून त्यांचं बचाव करणं हे खूप अवघड होऊन जातं. आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कोरोना ही महामारी पाय पसरत आहे असं आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणूनच पहा की याचं जर आपण आकडेवारी जर बघितली तर ज्या देशामध्ये नागरीकरण किंवा शहरीकरण ज्याला म्हणतो ते प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे मित्रांनो, की जे उद्योगधंद्यावरती आधारित असतं, ते उद्योगधंद्यावरती आधारित असणारे नागरीकरण शहरीकरण जर प्रचंड मोठ्या प्रमाणात असेल तर तिथं शहरं खूप मोठ्या प्रमाणात असतात. आणि शहरं खूप मोठ्या प्रमाणात असल्यामुळं त्या ठिकाणी कोरोनासारखा जो काही महामारीचा जो काही रोग आहे हा मोठ्या प्रमाणात हातपाय पसरत आहे. आणि त्या ठिकाणी मृत्यूचं प्रमाण मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतं. त्यांच्याकडं तंत्रज्ञान प्रगत नाही असं नाही आहे, तंत्रज्ञान प्रगत आहे, परंतु लोकसंख्येची घनता प्रचंड आहे. आणि त्या प्रचंड घनतेमुळं त्या ठिकाणी त्याचा फैलाव रोखणं हे अवघड होऊन जातं. म्हणजेच लोकसंख्येच्या वितरणामध्ये उद्योगधंद्याचा विकास हा जो घटक आहे इतका प्रभावी आहे मित्रांनो, की लोकसंख्येला सतत आकर्षित करत राहतो आणि लोकसंख्या प्रचंड वेगानं वाढवत राहतो. धन्यवाद. या ठिकाणी आपण थांबूया.